आजच्या या सभेला संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड या मतदारसंघाचे सर्व उमेदवार, त्याचबरोबर या सभेला संबोधित करण्याकरता देशाचे माजी गृहमंत्री, आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री दर्डाजी, व्यासपीठावर बसलेली मराठवाड्यातली सगळी या 4 जिल्ह्यातील आजी माजी खासदार, आमदार आणि समोर बसलेली सर्व नांदेड जिल्ह्यातील सरपंच, चेअरमन, नांदेड शहरातील सर्व शहरवासी बंधू आणि भगिनी, आज आपण येत्या 18 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आपल्याला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुल गांधीजी यांच्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत. मित्रहो, परवाच आपल्या शहरामध्ये भाजपांची सभा झाली, मोदी साहेबांची सभा झाली, तीही आपण ऐकली. आणि त्या सभेच्या उत्तराच्या दाखल त्या सभेमध्ये केलेले आरोप, त्याच्याबद्दलचे थोडीसं उत्तर तुम्हाला या सभेतून मिळणार आहे, हे ध्यानात ठेवा. आज आपल्याला माहित आहे, आज दुपारी टीव्हीवर दाखवत होतं, भाजपचे नेते जिल्हा पातळीपासून तर पंतप्रधानापर्यंत कसं घसरून आणि खालच्या पातळीवर बोलतात, हे टीव्ही मध्ये आपण पाहिलेलंच असेल. आज तसं कालच्या सभेमध्ये सुद्धा, नगरच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय नेते आदरणीय शरदजी पवार यांच्याबद्दल सुद्धा अनुद्गार काढले त्यांनी, हे लक्षात ठेवा. काय म्हणाले? अरे शरदराव, आणि बारामतीला गेलं तेव्हा काय म्हणाले? शरदराव, तुम्हारे उंगली को पकड़ के मैं राजकारण सिखाऊं, तुम हमारे गुरु है, आप कहां गए गुरु? आज हा त्यांचा सर्वात मोठा अपमान आहे. त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी शरदरावला मानणाऱ्या समाजाने ह्या बाबतीमध्ये विचार करण्यासारखा विचार आहे. आज आपण पाहतो, राहुल गांधीजी सुद्धा असंच बोलतात. ते त्या गांधी घराण्यामध्ये 55 वर्ष सत्ता आहे. किती वर्ष सत्ता पाहिजे? अरे बाबा, 55 वर्ष सत्ता आहे, कशी आहे?
हे लक्षात आहे का? त्या घराण्यामध्ये मोतीलाल नेहरू, पंडितजी नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी एका माग एक. तुम्हाला सांगतो, राहुल गांधी आणि इंदिरा गांधी हे हुतात्मा झालेले आहेत. तुमच्या पायाला काटा तरी टोचला काय कुठं पंतप्रधान होता वेळी? काटा न टोचता तुम्हाला सत्ता मिळाली. या घराण्यामध्ये 7 पिढ्या देशाच्या सेवेकरता अर्पण केलेलं आहे आणि त्याला म्हणता की तुम्ही कसं काय 7 पिढ्या राज्य करता. त्या परिस्थितीमध्ये हे बोलत असतात. त्याने आपल्याला मागच्या वेळेस फसवलं, त्या देशातल्या शेतकऱ्याला फसवलं, त्या देशातल्या तरुणाला फसवलं, त्या देशातल्या सर्व गरीब माणसाला फसवलं. त्यांनी काय वायदे केले होते की प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये 27 कोटी खाते बँकेत काढायला लावले आणि 27 कोटी मध्ये 15 लाख पैसे टाकतो म्हणून कबूल केलं होतं. तर मला आपल्याला विनंती करायची, त्याच्यात शेकडो हजारो लोक आपण आला असाल खाते काढलेले, त्यामध्ये 15 पैसे तरी आलेत काय? 15 पैसे आले असतील तर हो म्हणा. कोणीही म्हणत नाही हा म्हणून. त्याचबरोबर दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या लावतो म्हणून बोलले होते. लागल्या काय नोकऱ्या 10 कोटी माणसांना? आले काय तुमच्या घरापर्यंत, तुमच्या गावापर्यंत 1-2 माणसं नोकरीला लागलेले? तेही नाही आले. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्यांचं राहणीमान उंचावतो म्हणून अपेक्षा केल्या, कर्जमाफी करतो म्हणून बोलले. ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस आदरणीय मनमोहन सिंगजींना आणि शरदरावजी पवार यांनी 70,000 कोटी 72,000 कोटी कर्जमाफी दिली, मध्यवर्ती शासनातून दिली. आता मध्यवर्ती शासनाने एकही पैसा दिला नाही. हे लक्षामध्ये ठेवा. एवढंच बोलतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार मानून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. येत्या 18 तारखेला पंजा निशाणीवर बटन दाबून काँग्रेस पक्षाला निवडून द्या, अशोक चव्हाणांना निवडून द्या, एवढी विनंती करून 2 शब्द संपवतो.